तर आज आहे दिवस 5वा. कालच्या नथुलापासची थंडी अजूनही माझ्या डोक्यावरती बसलेली आहे. मला सर्दी झाली की मी बेजार होतो, पण तरीसुद्धा कसाबसा गोळ्या खाऊन मी गाडीमध्ये बसलोय, साईट सीइंगला निघालोय. आमचा सगळ्यात पहिला पॉईंट झाला तो म्हणजे म्युझियम ऑफ तिबेटॉलॉजी. तर म्युझियम ऑफ तिबेटॉलॉजीमध्ये आतमध्ये कॅमेरा नेऊ देत नाहीत, पण तिथे तुम्हाला काही अशा गोष्टी बघायला मिळतील ज्या तुम्ही आयुष्यात कधी बघितलेल्या नसतील. म्हणजे तिथे मी पहिल्यांदा हे बघितलं की जुन्या काळी बुद्धिस्ट मॉन्क्स जे होते त्यांच्याकडे बाऊल वगैरे अशा गोष्टी नव्हत्या. त्यामुळे माणसाची जी स्कल असते त्याला अर्धी कापून त्यांनी त्याचा बाऊल बनवलेला होता. काही गोष्टी म्हणजे हाडं वगैरे असतात, जी लॉंगेस्ट हाडं असतात बॉडीमधली, त्याचा वापर करून त्यांनी फ्लूट बनवलेली होती, काही चमचे वगैरे बनवले होते. पण अर्थातच त्याचे आम्हाला फोटो काढू दिले नाहीत. पण अशा गोष्टी तुम्ही आयुष्यात कधीच बघितलेल्या नसतात. किंवा काही खूप जुने स्क्रिप्चर्स सुद्धा तिथे आम्हाला बघायला मिळाले. अर्थात त्याच्यावरची भाषा नाही कळली, पण तिथे खाली जे काय त्यांनी लिहिलं होतं त्यावरनं ते खूप जुने होते हे मात्र कळत होतं. मग तिथनं काही वस्तू घेतल्या आणि पुढे गेलो, ते म्हणजे फ्लॉवर एक्झिबिशनला. अर्थात ते काही फार मोठं नाही आहे, 10 मिनिटात बघण्यासारखं आहे. अगदीच तुम्ही फुलांचे प्रेमी असाल तर 20 मिनिटं, पण त्याच्यावरती नाही. पण अर्थात जी काही फुलं त्यांनी तिथे ठेवलेली आहेत ती चांगली आहेत. म्हणजे तशी फुलं तुम्हाला इथे फारशी बघायला मिळत नाहीत. अर्थात तुम्ही माझ्या स्क्रीनवरती आता ती बघतच असाल. पण जसंही आम्ही तिथून पुढे निघालो तसतशी माझी तब्येत बिघडायला लागली. सकाळी मला इच्छा झाली नाही, त्यामुळे मी ब्रेकफास्टसुद्धा खाल्ला नव्हता. त्यामुळे मला आता गोळी घ्यायची तर खायला पाहिजे. मग शेवटी पुढच्या 4 पॉईंटला मी उतरलोच नाही. ते पॉईंट झाले ते म्हणजे प्लांट कन्झर्वेटरी, हनुमान टोक, गणेश टोक आणि ताशी व्ह्यू पॉईंट. अर्थात हे सगळे व्ह्यू पॉईंट्स आहेत. तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही गेल्यानंतर सनसेट पॉईंट्स मिळतात. तसेच तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक व्हॅलीचा व्ह्यू मिळतो, तुम्हाला छान फोटोग्राफीसाठी फ्रेम मिळते. बस एवढीच तिथे गोष्ट आहे. बाकी प्लांट कन्झर्वेटरीमध्ये तुम्ही जर का झाडांचे प्रेमी असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या झाडांची रोपं वगैरे तिथे घेता येतात. पण मग त्या सगळ्या पॉईंट्सला जाण्याच्या ऐवजी मी गाडीमध्येच औषध घेऊन झोपलो. आणि मग तिथून सुरू झाला शेवटच्या 2 ठिकाणांचा प्रवास. तो म्हणजे एक मॉनेस्ट्री आणि एक धबधबा. अर्थात मी मॉनेस्ट्री नाही पाहिली, कारण की इथे आल्यापासून आम्ही अनेक मॉनेस्ट्रीज बघितल्या आणि त्या कमी अधिक फरकाने एकसारख्याच असतात. त्याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्शिएट करण्यासारखं नाही आहे. पण धबधबा मात्र मी बघितला. अर्थात तोही काही खूप वेगळा असा काही नव्हता. असे धबधबे तुम्हाला पावसाळ्यामध्ये चिक्कार ठिकाणी आपल्याला तामिणी घाटामध्ये दिसू शकतात. म्हणजे मोठे खडक आहेत, त्याच्यावरनं पाण्याची धार पडते आणि दॅट्स इट. म्हणजे असं खूप मोठा असा धबधबा तिथे नाही. ही सगळी गाव प्रदक्षिणा घालून मग आम्ही हॉटेलमध्ये परत आलो. बाकी तब्येत अजूनही माझी बरी नाहीच आहे, गोळ्या घेऊन सुद्धा. पण कमीत कमी इथे झोपायला व्यवस्थित बेड तरी आहे. बाकी इथलं जे पाणी आहे हे काही लोकांना सूट होत नाही, कारण की आपल्याला मुंबई पुण्याकडे अतिशुद्ध पाणी प्यायची सवय लागलेली असते. त्यामुळे इकडच्या पाण्यामध्ये थोडेसे क्षार वगैरे येतात जे काही लोकांना सूट नाही होत. त्यामुळे माझा भाऊ आणि माझे वडील या दोघांनाही पोटाचा त्रास सुरू झालाय. एकटी आई सध्या खिंड लढवते आहे, कारण की मी सुद्धा आजारी आहे. बघूया आता उद्या बरं वाटतंय का. उद्याचा प्रवास हा गंगटोक ते पेलिंग पर्यंतचा आहे. 150 किलोमीटरचं अंतर आहे. पण अर्थातच तो सगळा रस्ता वळणावळणाचा आहे. त्यामुळे आम्हाला कमीत कमी 6 ते 7 तास निश्चित लागणार आहेत, हे आम्हाला माहितीच आहे. पण बघूयात आता पुढे पुढे काय होते. एकंदरीत एक गोष्ट मात्र अशी दिसते की ह्या ट्रिपमध्ये अडचणी भरपूर येत आहेत, पण जी स्थळं मी बघतोय त्यातली काही खरोखरच खूप छान आहेत. बघूयात पुढे पुढे काय होतंय. तर तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, कॉमेंट करा. बाकी भाग सुद्धा येणारच आहेत.